राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असून या दुर्घटनेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रूपानी यांचे सुद्धा निधन झाले आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अंमळनेरच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे अपघातग्रस्त नागरिकांना आणि स्वर्गीय विजय रूपानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी 2 मिनिटे मौन पाळत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। आजचा दिवस अंमळनेरसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण आजच केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड कडून पाडळसरे सिंचन प्रकल्पास 859 कोटींची आर्थिक मान्यता मिळण्याचे संकेत प्राप्त झाले। हा प्रकल्प अंमळनेर आणि परिसराच्या सिंचन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मात्र देशात घडलेल्या या शोकांतिका घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव न साजरा करता अत्यंत संयमितपणे श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला। यामुळे कार्यकर्त्यांनी कृतज्ञता आणि शोक यांचा समतोल साधत आपल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं। यावेळी भाजपा पदाधिकारी, शहर अध्यक्ष योगेश महाजन, तालुका शहर अध्यक्ष राहुल पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, संदीप पाटील, नगरसेवक श्याम पाटील, महेश पाटील, हरचंद लांडगे, महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे, समाधान पाटील, सुभाष पाटील, भाजप कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाने एकात्मता, मानवतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना अधोरेखित केली। अंमळनेर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला निम्न तापी प्रकल्प, ज्याला आज केंद्राच्या PIB म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड याच्याकडून 859 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे। आणि या मान्यतेसाठी मागील अनेक वर्षापासून आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, खासदार CR पाटील साहेब असतील, त्यानंतर नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गिरीशभाऊ महाजन आणि आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून जे प्रयत्न चालले होते, याला आज कुठेतरी यश आलेलं आहे। याचा सर्वांना आम्हाला मनस्वी आनंद झालेला आहे। परंतु आजच सकाळी अहमदाबाद येथून लंडनकडे जाणारं विमान याची दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये साधारण 250च्या वर लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयजी रूपानी देखील मृत पावल्याची बातमी आत्ताच आम्हाला मिळालेली आहे। या प्रसंगी आम्ही आनंदाने साजरा करता भावपूर्ण श्रद्धांजली या सर्वसामान्य लोकांसाठी अर्पण करत आहोत। आणि केंद्राच्या सर्वच नेत्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांचा आम्ही अंमळनेर तालुकावासियांच्या वतीने आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी अंमळनेर तालुक्याचं स्वप्न असलेल्या पाडळसरे धरणासाठी PIBची मंजुरी दिलेली आहे।